आज विवेकानंद उर्फ पप्पू पुरभाजी केळकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणावर भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। सतत 15-16 वर्षापासून महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं आहे। तथागत भगवान बुद्धाने 10 पारमितामध्ये पहिली दान पारमिता सांगितलेली आहे, ज्याचा उल्लेख बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म लिहिला। त्याच्यामध्ये पहिली 10 पारमितामध्ये दान पारमिता आहे। त्या दान पारमितेचा अर्थ म्हणजे बुद्धाने सांगितलं आहे की माणसाने दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, स्वतःचं रक्त, स्वतःचा देह इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजे दान पारमिता होय। आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये दान पारमितेला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आज कालवश पप्पू केळकर यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने याही वर्षी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। हे महापुण्य त्यांच्या त्यांची सुगती ठरवण्यासाठी हे लाभदायक ठरावं अशी एक मंगलकामना या ठिकाणावर व्यक्त करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो। आंबेडकरी चळवळीतील विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांना नेहमी दरवर्षी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यात येते। सर्व ज्येष्ठ नेते या ठिकाणावर उपस्थित राहत असतात। युवा नेते असतील, आंबेडकर चळवळी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करत असतात। आमदार खासदारांचीही म्हणजे पप्पू केळकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती राहतात। ते सर्वांचं मंगल व सर्वांचं